श्री स्वामी समर्थ. बघा की ह्या वेळेस सोमवारी नागपंचमी येत आहे. तर खूप म्हणजे आपण म्हणतो ना, असा दुर्मिळ असा योग तयार झालेला आहे. खूप वर्षानंतर असा म्हणजे योग बनतो की नागपंचमी हा सण सोमवारच्या दिवशी येतो. तर खूप महत्त्वाचा असा हा दिवस आहे. तर बघा की आपण आता तेच बघणार आहोत की नागपंचमीची पूजा कशी करायची आहे. त्याच्यानंतर कोणता मंत्र आहे की तो खूप महत्त्वाचा आहे, तो मंत्र आपल्याला पूजा करताना म्हणायचा आहे. त्याच्यानंतर नेमकी नागपंचमी या सणाची सुरुवात कशी झाली तर आपण हे पण जाणून घेणार आहोत. तर बघा की जी काही श्रावण शुद्ध पंचमी असते तर ह्या दिवशी नागाची पूजा केली जाते आणि म्हणून आपण याला नागपंचमी असे म्हणतो. आपली जी काही भारतीय संस्कृती आहे ना, तर ही भारतीय संस्कृती जसं मानवावर प्रेम करते ना, तर तसं या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीवर सुद्धा ती तितकंच प्रेम करते. आता बघा की म्हणजे पशु पक्षी प्राणी असू द्या, वृक्ष असू द्या, यांच्यावर सुद्धा आपली संस्कृती ही प्रेम करायला शिकवते. कारण की बघा की खूप बायका ह्या कोकिळा व्रत करतात. त्याच्यानंतर आपण वटसावित्रीची पौर्णिमा साजरी करतो, बैलपोळा साजरी करतो, आपण नागपंचमी साजरी करतो. म्हणजे आपण ह्या सृष्टीतल्या जे काही प्रत्येक पशु पक्षी प्राणी आहे तर यांना आपण प्रत्येकाला आपण म्हणतो ना आपण की प्रत्येकाची आपण पूजा करत असतो आणि त्याला तितक्याच प्रेमाने आपण म्हणजे जतन करतो आपली संस्कृती. तर बघा आता जी काही नागपंचमी आहे तर हे जे काही नाग असतात ना, तर यांना सुद्धा मानवी वस्तीमध्ये राहायला आवडत नाही. त्यांना पण छान जंगलांमध्ये झाडांच्या आपण म्हणतो ना झाडांच्या गर्दीत तो फुलांचा सुवास, तर ह्या सगळ्या गोष्टी आवडतात त्यांना. पण मग काय होतं की जेव्हा आपण म्हणतो ना जंगलांमध्ये पावसाळ्यामध्ये शेतामध्ये पाणी म्हणजे पाणी शिरतं, तर त्यावेळेस म्हणजे आपण म्हणतो ना की नाविलाजास्तव ते मानवी वस्तीकडे येतात. आणि पूर्वी काय व्हायचं की लोकांचे धाब्याचे घरं असायचे, तर मग त्या घराची जी वंचन असायची ना, तर तिथं हे नाग म्हणजे बसलेले असायचे. आणि आता आपल्या संस्कृतीमुळे काय व्हायचं की अतिथी हा पाहुणा आहे, तर म्हणून आपण नागांची पूजा ही करायची.